नमस्कार, मी सीमा TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। पुण्यात गौतमी पाटीलवर कारवाईच्या मागणीसाठी ठाकरेंच्या सेनेनं आंदोलन केले। गौतमी पाटीलला जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन सोडणार नाही असा ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिलेला आहे। गौतमी पाटीलच्या गाडीच्या धडकेत रिक्षा चालक जखमी झालाय। सिंहगड पोलीस ठाण्यासमोर ठाकरेंच्या सेनेनं ठिय्या आंदोलन केलेलं आहे। प्रदीप कापसे आपले प्रतिनिधी या ठिकाणी जोडलेले आहेत। प्रदीप, काय अधिक माहिती? सीमा, सध्या आपण पाहतोय की ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। त्याचबरोबर ज्या धडकेमध्ये रिक्षा चालकाला गंभीर जखम झालेली आहे त्यांचे नातेवाईक सुद्धा पोलीस स्टेशनला जमलेले आहेत। यांची मागणी आहे ती म्हणजे गौतमी पाटीलवरती कारवाई करावी, कारण गौतमी पाटीलच्या नावावरती गाडी जी आहे ती होती आणि त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली जाते। गाडी नावावरती आहे मात्र गौतमी पाटील गाडीमध्ये नव्हती, मात्र कारवाईची तुम्ही मागणी करा। गौतमी पाटील त्या गाडीत नव्हती म्हणजे तिची काहीच जबाबदारी नाहीये का? तिच्या नावावरती गाडी आहे म्हटल्यावर ती सुद्धा आरोपीच आहे, कारण गाडी ज्याच्या कोणाच्या ताब्यात तिने दिली असेल किंवा जो कोणी ड्रायव्हर असेल तो प्यालेला होता असं सगळ्यांचं म्हणणं आहे। आणि जर तू असा प्यालेला ड्रायव्हर ठेवतेस तर लोकांना मारण्यासाठी ठेवतेस का? आज गाववरती बरोबर आहेत। ताई, काय मागणी आहे तुमची? गंभीर जखम झालेली आहे त्यांना काय कारवाईची मागणी? कारवाईची मागणी माझी अशी आहे की प्रशासनाकडे गौतमी पाटील ही गाडीत नव्हती किंवा होती असा कोणताच पुरावा नाही। आता ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या फक्त आय विटनेसवर चालू आहेत। आय विटनेस हे इझिली मॅनेज होऊ शकतात त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा राजकीय किंवा आर्थिक दबाव टाकल्यावर। त्या व्यतिरिक्त कोणताही फुटेज असा समोर आला नाही की जो आरोपी पोलिसांनी जमा केलाय तो आरोपी। नक्कीच धन्यवाद प्रदीप कापसे आपण दिलेल्या माहितीसाठी।